टुडे विल डिस्कस स्टँडर्ड 10 सायन्स 2 आपला चॅप्टर क्रमांक 3 या ठिकाणी चालू आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 आजचं लेक्चर चौथा आहे. मागच्या 3 लेक्चर मध्ये आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन कंप्लीट केलेलं आहे. युनिसेलुलर ऑर्गॅनिझम मधलं मल्टीसेलुलर ऑर्गॅनिझम मधलं आज आपल्याला पाहायचं सेक्सुअल रिप्रोडक्शन हा जो धड्याचा दुसरा भाग आहे. तर व्हॉट इज मेंट बाय सेक्सुअल रिप्रोडक्शन? द रिप्रोडक्शन दॅट ऑकर्स विथ द हेल्प ऑफ टू जर्म सेल्स. हो, हा मूळ फरक आहे की असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये काय असतं की सोमॅटिक सेल्स इन्व्हॉल्व असतात आणि याच्यामध्ये काय आहे द रिप्रोडक्शन दॅट ऑकर्स विथ द हेल्प ऑफ टू जर्म सेल्स. दोन वेगवेगळ्या जर्म सेलच्या माध्यमातून जे रिप्रोडक्शन होतं आणि ह्या दोन जर्म सेल सुद्धा ठरलेले आहेत. वन मेल जर्म सेल अँड अनदर फिमेल जर्म सेल. हे जे आहे इट इज कॉल्ड ॲज सेक्सुअल रिप्रोडक्शन. हे काय बघा व्याख्या काय द रिप्रोडक्शन दॅट ऑकर्स विथ द हेल्प ऑफ टू जर्म सेल्स आणि इथं कंसामध्ये आलंच पाहिजे मेल अँड फिमेल इज कॉल्ड ॲज सेक्सुअल रिप्रोडक्शन. याच्यामध्ये काय असतं की दोन जर्म सेल्स ज्या असतात लक्षात घ्या इथे सुद्धा की मेल जर्म सेल ही मेल कडनं येते आणि फिमेल जर्म सेल जी असते ती फिमेल कडनं येते. म्हणून याच्यामध्ये जे आहे काय आहे टू पेरेंट्स आर नेसेसरी. याच्यामध्ये काय आहे टू पेरेंट्स आर नेसेसरी फॉर सेक्सुअल रिप्रोडक्शन. दोन वेगवेगळ्या पेरेंट्स कडून ह्या जर्म सेल्स येत असतात आणि याच्यामध्ये काय आहे की मियोसिस फॉलोड बाय मायटोसिस. ह्या दोन्ही टाइपचे सेल डिव्हिजन्स ह्या सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये होत असतात. की असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण पाहिले की ओन्ली मायटोसिस टेक्स प्लेस. पण याच्यामध्ये काय होतं इन सेक्सुअल रिप्रोडक्शन मियोसिस एज वेल एज मायटोसिस. मियोसिस आणि मायटोसिस काय तर दे आर काइंड ऑफ दे आर टाइप ऑफ काय आहे तर सेल डिव्हिजन्स आहेत. बोथ टाइप ऑफ सेल डिव्हिजन्स मियोसिस एज वेल एज मायटोसिस दे आर टेकन प्लेस इन द सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि दोन पेरेंट्स इन्व्हॉल्व आहेत. त्यामुळे काय आहे की न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्मड न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्मड बाय दिस रिप्रोडक्शन is not genetically identical with parent. हे जे आहे की कोणत्याही एका पेरेंट्सला एक्झॅक्टली तो आयडेंटिकल नसतो कारण दोन मेल आणि फिमेल यांचं जे आहे दोघांचं जेनेटिक कॉम्बिनेशन होऊन हा न्यू इंडिव्हिज्युअल तयार झालेला आहे. सो इट इज जेनेटिकली डिफरंट फ्रॉम देअर पेरेंट्स. की कोणत्याच पेरेंटचं त्याचं काय एखादा सिंगल पेरेंट आपण कन्सिडर केलाय आणि तो सगळं जेनेटिक मटेरियल तो मॅच करत नाही. एक जेनेटिकल व्हेरिएशन आपण म्हणू शकतो. इट टेक्स प्लेस इन सेक्सुअल रिप्रोडक्शन आणि हे जे आहे की हे जे सेक्सुअल रिप्रोडक्शन असतं इट इज स्लो प्रोसेस as compared to asexual reproduction. पहा इथं मी हे 5 मुद्दे लिहिले एक इंट्रोडक्शन म्हणून सेक्सुअल रिप्रोडक्शनचं. पण असेक्सुअल रिप्रोडक्शनशी जर का आपण हे कंपेअर केलं पहा आपण दाखवलंय हे कंपेअर केलं तर 5 मार्काचा प्रश्न तयार होतो. 5 मार्काचा जो तुमच्या एक्सरसाइज मध्ये ह्या धड्याच्या पहिलाच प्रश्न आहे. ह्या धड्यात तुमच्या एक्सरसाइज मधला पहिलाच प्रश्न आहे. हो आणि इट कॅरीज 5 मार्क्स. हो आणि लक्षात घ्या हा जो तुम्हाला चॅप्टर शिकवतो लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 याच्यावर बोर्डामध्ये हमखास 5 मार्काचा प्रश्न काय होतो विचारला जातो. मग आपण कंपेअर करू की पहिल्यांदा समजा व्याख्या आहे सेक्सुअल रिप्रोडक्शनची मी काय सांगितली तुम्हाला आताच रिप्रोडक्शन दॅट ऑकर्स विथ द हेल्प ऑफ टू जर्म सेल्स मेल अँड फिमेल इज कॉल्ड एज सेक्सुअल रिप्रोडक्शन. आणि मी तिकडे व्याख्या काय केली होती असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये द रिप्रोडक्शन दॅट ऑकर्स विथ द हेल्प ऑफ सोमॅटिक सेल्स म्हटलं होतं मी. तिथं कोणते सेल्स म्हटलं होतं सोमॅटिक सेल्स. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की असेक्सुअल रिप्रोडक्शन इट इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ सोमॅटिक सेल्स. तर सेक्सुअल रिप्रोडक्शन इट इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ जर्म सेल्स. असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये मी म्हणलं होतं ओनली वन पेरेंट इज नेसेसरी. ओनली वन पेरेंट इज नेसेसरी. इथं आपल्याला सांगता येईल टू पेरेंट्स आर नेसेसरी. वन मेल पेरेंट अँड वन फिमेल पेरेंट. त्यानंतर आपण तिथं
असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये म्हणलं होतं, काय म्हणलं होतं मी असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये, की ओनली मायटोसिस टाइप ऑफ सेल डिव्हिजन इट इज कॅरीड आउट इन असेक्सुअल रिप्रोडक्शन. तर सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये मियोसिस एज वेल एज मायटोसिस दोन्ही काय होतं, कॅरी आउट होतं. तिथं असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये मी म्हणलं होतं की फॉर न्यू इंडिव्हिज्युअल इज जेनेटिकली आयडेंटिकल विथ पेरेंट. तर इथं मी म्हणेन की न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्मड बाय दिस रिप्रोडक्शन इज नॉट जेनेटिकली आयडेंटिकल विथ पेरेंट्स. आणि असेक्सुअल रिप्रोडक्शन कसं आहे, रॅपिड आहे, फास्ट आहे. तर सेक्सुअल रिप्रोडक्शन कसं आहे, कंपॅरेटिव्हली म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या स्लो आहे. हे काय होतात तर की 5 डिफरन्स होतात. बघा आता आपण ऑनलाईन शिकतो तर थोडा आपण तिथं फायदा घेऊ शकतो. कसा की आता लगेच आता तुम्ही एक्सरसाइज मधला प्रश्न पहिला काढायचा, तो टेबल काढायचा आणि मी जे काय आत्ता फरकाचे मुद्दे सांगितलेत हो थोडस मला रिव्हर्स लिहायचं चालतं. आणि मग एक मुद्दा सांगितला खाली लिहा पेन्सिलनं तिथे हो, पुस्तकावर काय हरकत नाही. परत पॉज, परत दुसरा, परत पॉज, परत तिसरा, परत पॉज. तुमच्या हातात आहे. या पद्धतीने लगेच तुमचा काय होतो, प्रश्न तयार होतो तिथून. की मग एक शॉर्ट आणि नुसतं समजा शॉर्ट नोट म्हटलं तर शॉर्ट नोट मध्ये सुद्धा सेक्सुअल रिप्रोडक्शनचे 5 मुद्दे आहेत. असेक्सुअल रिप्रोडक्शनचे शॉर्ट नोट म्हटलं तर ते 5 मुद्दे आहेत. दोघांचं कॉम्बिनेशन म्हटलं तर डिफरन्स आहे की जो 5 मार्काचा प्रश्न आहे यालाच 10वी म्हणायचं. की काय आहे हे जे आहे की आपण ज्यावेळेस हे मल्टिपल टास्क करतो एकाच वेळी त्यावेळेस समजलं असं मानता येतं. आता हे जे आहे की असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 मेन प्रोसेसेस आर इन्व्हॉल्व्ड. की हे जे सेक्सुअल रिप्रोडक्शन आहे ते काय आहे, हे जे सेक्सुअल रिप्रोडक्शन आहे याच्यामध्ये काय आहे, 2 मेन प्रोसेसेस. हे जो सेक्सुअल रिप्रोडक्शन आहे याच्यामध्ये 2 मेन प्रोसेसेस काय होतात इन्व्हॉल्व आहेत. असेक्सुअल रिप्रोडक्शन सारखं सरळ साधन नाहीये हे. याचे 2 टप्पे आहेत. 2 मेन प्रोसेसेस आर इन्व्हॉल्व इन सेक्सुअल रिप्रोडक्शन. कोणते तर ते आहे गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशन हा पहिला टप्पा आहे आणि दुसरा काय आहे फर्टिलायझेशन. आणि दुसरं जे आहे ते काय आहे फर्टिलायझेशन. ह्या 2 प्रोसेसेस काय आहे त्या सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व आहेत. आता नीट लक्ष द्या फळ्याकडे. समजा तुम्हाला सेक्सुअल रिप्रोडक्शन 3 मार्कासाठी शॉर्ट नोट विचारली किंवा एक्सप्लेन द टर्म सेक्सुअल रिप्रोडक्शन तर हे 6 मुद्दे आले पाहिजेत. इच मुद्दा कॅरीज हाफ मार्क. ही पहिली डेफिनेशन हाफ मार्क, 2 पेरेंट्स हाफ मार्क, मियोसिस मायटोसिस हाफ मार्क, हे हाफ मार्क, स्लो प्रोसेस आहे हाफ मार्क आणि हे हाफ मार्क. आणि हे सगळे तुम्ही एकत्र केले तर हा 3 मार्काचा काय होते तर शॉर्ट नोट तयार होते. लक्षात घ्या अगदी शिकत असताना सुद्धा हो किती लिहायला पाहिजे काय हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगतोच हो. आणि आता तर ऍडव्हान्टेज आहे तुमच्याकडे रेकॉर्डेड लेक्चर्स असणार आहेत नंतर रिव्हिजन करण्यासाठी. तर हे जे आहे हे काय आहे एक सेक्सुअल रिप्रोडक्शन की त्याचं एक शॉर्ट नोट आली तर मी किती लिहायला पाहिजे हे इतकंच लिहायला पाहिजे. हे तुम्हाला दिले मी 3 मार्काच्या पुढे नाही शॉर्ट नोट, काळजी करू नका. तर हे काय आहे हा डिफरन्स आला तर तो 5 मार्काचा. कारण 5 मार्का काय असेल इकडं हाफ इकडं हाफ इकडं हाफ इकडं हाफ असे 5 दोन्ही ज्याने आपण अर्धे अर्धे केले की ते 10 मुद्दे 5 मार्काला येतो असतात. आणि शॉर्ट नोट आले तर हे 6 मुद्दे आहेत. कोणते कोणते की 2 जर्म सेल्सच्या माध्यमातून होतं, 2 पेरेंट्स आहेत, 2 प्रकारचे सेल डिव्हिजन्स आहेत, जेनेटिकली आयडेंटिकल नसतो इंडिव्हिज्युअल, स्लो आहे आणि त्याच्यामध्ये 2 मेन प्रोसेसेस इन्व्हॉल्व आहेत गॅमेट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन. तर आता आपण त्या प्रोसेसेस पाहू. तर पहिली प्रोसेस जी आहे की त्या कोणत्या पद्धतीने टेक आउट होतात पाहूयात. तर पहिला आहे गॅमेट फॉर्मेशन. काय आहे आता गॅमेट्स. पहिले काय आहे तिथं मी दिलेलं गॅमेट फॉर्मेशन. आता गॅमेट म्हणजे काय लक्ष द्या. गॅमेट हे जर्म सेल्सला समानार्थी शब्द आहे.
गॅमेट. जसं मी म्हटलं मेल जर्म सेल, तर त्याचा समानार्थी मी काय म्हणे, मेल गॅमेट. फिमेल जर्म सेल, त्याला समानार्थी मी काय म्हणे, फिमेल गॅमेट. नाही तर काय बाबा काहीतरी विचित्र गॅमेट काय, काय नाही, जर्म सेलला समानार्थी शब्द, दॅट्स इट. तर हे जे आहे, हा गॅमेट्स कसे तयार होतात, तर दोन गॅमेट्स तयार होतात बरं का. मेल मध्ये मेल गॅमेट्स आणि फिमेल मध्ये फिमेल गॅमेट्स तयार होतात. पण हे गॅमेट्स आर फॉर्मड बाय मियोसिस. कोणत्या प्रकार सेल डिव्हिजन तयार होतात, मियोसिस प्रकारच्या सेल डिव्हिजन काय होतात, हे गॅमेट्स तयार होतात. आणि आपल्याला माहितीये मियोसिस मध्ये काय होत असतो, क्रोमोझोमल नंबर reduced to half. की काय होत असतो, क्रोमोझोमल नंबर काय होत असतो, अर्धा होत असतो. की 2n ही जर का पेरेंट सेल असेल तर n असे काय होत असतात, त्याचे क्रोमोझोम्स होत असतात. म्हणजे काय असतात की ह्याला म्हणून ह्या गॅमेट्सला काय म्हणतात, हॅप्लॉइड गॅमेट्स म्हणतात. कोणते गॅमेट्स म्हणतात, हॅप्लॉइड गॅमेट्स म्हणतात. हो, मग हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट यांचं मग नंतर काय होतं, फर्टिलायझेशन होतं आणि परत डायप्लॉइड झायगोट किंवा एम्ब्रियो काय होतो या ठिकाणी तयार होतो. मग गॅमेट फॉर्मेशन काय आहे, तर सांगायचं गॅमेट्स आर फॉर्मड इन मेल as well as female. Gametes formation, it takes place by cell division, meiosis. In this type of cell division, chromosomal number reduced to half. Thus, haploid male gamete and haploid female gamete are formed. आणि या फर्टिलायझेशन म्हणजे काय, मराठीमध्ये शब्द आहे फलन. हो, हे फर्टिलायझेशन मध्ये काय होतं नंबर 2 ला, तर या फर्टिलायझेशन मध्ये हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्युजेस विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. बघा नीट लक्ष द्या बरं का, हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्युजेस विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. लक्षात घ्या, मेल गॅमेटच जाऊन फ्यूज होतो. हो, वनस्पती असो प्राणी असो, मेल गॅमेट जाऊन फ्यूज होतो, फिमेल गॅमेट तिची जागा सोडत नाही. तर हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्युजेस विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट आणि काय होतं, दोघांच्या फ्युजननं काय तयार होतं, झायगोट तयार होतो. काय तयार होतं, झायगोट तयार होतो. व्हॉट इज मीन बाय झायगोट, इट इज अ न्यू सेल. ही नवीन सेल तयार झाली. हो, अर्धे गुणधर्म मेल जर्म सेल मध्ये आले, अर्धे फिमेल जर्म सेल आले आणि दोघांची मिळून एक नवीन सेल तयार झालेली आहे. आणि ती जी काही नवीन नवजात जी काही सेल तयार झालेली बाय फ्युजन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट, इट इज कॉल्ड ॲज झायगोट. त्याला काय म्हणायचं, झायगोट. आणि ह्या झायगोट पासूनच पुढे काय तयार होत असतो, एम्ब्रियो. ह्या झायगोट पासून पुढे काय तयार होत असतो, एम्ब्रियो, ज्याला आपण गर्भ म्हणतो. आणि ह्या एम्ब्रियो पासून पुढे काय, पुढे कोण होत असतं, न्यू इंडिव्हिज्युअल. नवीन जे आहे न्यू इंडिव्हिज्युअल काय होत असतो, तयार होत असतो. बघा ह्या झायगोट मध्ये काय आले, तर मेलचे फिमेलचे दोघांचे गुणधर्म आले, त्याच्यापासूनच एम्ब्रियो तयार झाला, त्याच्यापासून न्यू इंडिव्हिज्युअल झाला. मग हा जेनेटिकली आयडेंटिकल असेल का पेरेंट सोबत, नसेल. एक्झॅक्टली आयडेंटिकल तर नसेलच. तर हे जे काय आहे, हे सेक्सुअल रिप्रोडक्शन. मग कसं कसं पाहिलं आपण, पहिल्यांदा त्याची व्याख्या बरोबर आहे, नंतर दोन पेरेंट्स इन्व्हॉल्व आहेत, मियोसिस मायटोसिस दोन्ही होतं. सर मायटोसिस कुठं होतं, करेक्ट सांगायचं राहिलं, मायटोसिस कुठं होतं. हे झायगोट काय आहे, एकच सेल आहे आणि एम्ब्रियो काय असतो, सो मेनी सेल्स. तर ही एकच सेल परत काय होते, मायटोसिसने डिवाइड होते. की झायगोट ही काय आहे, सिंगल सेल आहे विच डिवाइड मायटोटिकली किंवा विच कॅरी आउट मायटोसिस. मायटोसिस काय करते, कॅरी आउट करते. आणि त्याच्यापासून काय तयार होतो, एम्ब्रियो. एम्ब्रियो मध्ये सो मेनी सेल्स असतात. हा झायगोट मध्ये एकच पेशी असते, पण मायटोसिस मध्ये काय करते परत, सो मेनी सेल्स काय करते, तयार करते. म्हणजे मियोसिस कुठं होतं, गॅमेट फॉर्मेशनच्या टाइमाला. आणि फर्टिलायझेशन कधी होतं, झायगोट मायटोसिस कधी होतं, फर्टिलायझेशन मध्ये ज्यावेळी झायगोट तयार होतं, या झायगोटचं काय होतं, मायटोसिस होतं. म्हणून हे दोन्ही प्रकारचे जे सेल डिव्हिजन्स आहेत, मायटोसिस आणि मियोसिस. अगोदर मियोसिस फॉलोड बाय मायटोसिस. हे काय असतं, अगोदर कधी बी मियोसिसच.
आणि मग फॉलोड बाय मायटोसिस. हे काय तयार होतं, या पद्धतीनं जे आहे पुढे कॅरी आउट होतं. आता आपल्याला इथं हे झालं सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता तिथं जसं आपण युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर बघितलं होतं, तेव्हा हे सेक्शुअल रिप्रोडक्शन नेहमी मल्टीसेल्युलर मध्येच होत असतं. आणि याला आता इथं मात्र आपल्याला सिलेबसला काय आहे तर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, वनस्पतीमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्यूमन्स मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर विल स्टार्ट विथ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आता आपण पाहूया आता सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आणि युनिट फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स ते कोणामार्फत कॅरी आउट होतं, फ्लावर. कशाच्या माध्यमातून कॅरी आउट होतं, तो फ्लावर इज द युनिट फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स इट इज कॅरीड आउट बाय द फ्लावर. की जे झाडाला फुलं येतात त्याच्या माध्यमातून काय होतं, हे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. आता याच्यामध्ये जे आहे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पाहायचे स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. स्ट्रक्चर ऑफ फ्लावर म्हणजे काय आहे, फुलाची रचना. कारण अगोदर रचना समजून घ्यावं लागेल, मग कार्य लक्षात येईल आपल्याला की मग हे फ्लावर जे आहे हे काय आहे की याला फ्लावरचे मेन 4 पार्ट्स आहे. फ्लावरचे किती पार्ट्स आहेत, 4 पार्ट्स. ह्या पार्ट्सला इथं अजून एक समानार्थी शब्द वापरलाय, व्हल्स. व्हल्स, WHORLS, व्हल्स. किती व्हर्ल आहे त्याला तर 4 आहेत व्हल्स. कोणतं, मी आउटसाइड टू इनसाइड लिहितोय बरं का. सगळ्यात बाहेरचा कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. हे काय आहेत, 4 पार्ट्स आहेत. कोणते कोणते, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. आणि कॅलिक्स आणि करोला हे आउटर पार्ट्स आहेत. मी आता आकृती काढून दाखवणार आहे तुम्हाला. आणि अँड्रोशियम आणि गायनोशियम हे इनर पार्ट्स आहेत. तर हे जे आउटसाइड टू इनसाइड मी तुम्हाला गेलेलो आहे, तर अँड्रोशियम आणि गायनोशियम जे आहेत हे काय आहेत, इसेन्शियल व्हल्स. जे काय सेक्शुअल रिप्रोडक्शन कॅरी आउट होतं ते फक्त अँड्रोशियम आणि गायनोशियमच्या माध्यमातून होतं. कॅलिक्स आणि करोला हे ॲसेसरी व्हल्स आहेत. मात्र हे अँड्रोशियम आणि गायनोशियम उच्चार अँड्रोशियम सातवीपासून करतोय आपण, आणि गायनोशियम हे काय आहेत तर हे मेन व्हल्स आहेत. हे काय आहेत, अँड्रोशियम आणि गायनोशियम. आणि हे अँड्रोशियम आणि गायनोशियमच्या माध्यमातूनच काय होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन काय होतं, कॅरी आउट होतं. आपल्याला इथं पार्ट्स ऑफ फ्लावरची एक डायग्राम दिलेली पूर्ण. पार्ट्स ऑफ फ्लावर इथं काढतोय, केअरफुली पाहायचं. आता इथून ह्या धड्यापासून तुमचा जो आहे डायग्रामचा स्ट्रेस भरपूर वाढलेला आहे. पहा, पहिल्यांदा या पद्धतीने एक पार्ट काढून घेतलाय. त्यानंतर
ही मी डायग्राम काढली होती पार्ट्स ऑफ फ्लावरची काढतोय, मुद्दाम थोडंसं पॉज घेऊन काढतोय. ह्या पाकळ्या आहेत इथं थोडंसं आपण अगदी पुस्तकासारख्याच आयडेंटिकल आल्या पाहिजे, शक्यतो आयडेंटिकल यायला पाहिजे, पण मान नाही की अगदी म्हणजे जशा तशाच यायला पाहिजे, आले तर उत्तम. हे जे आहे हे आहेत पूर्ण पार्ट्स. कशाचे पार्ट्स? पार्ट्स ऑफ फ्लावर. आता याच्यामध्ये जे आहे आता आपल्याला इथं आपण पार्ट्स दाखवूया. आता आणि पुस्तकात नसतं तरी आपण आपल्या पेन्सिलचा थोडासा इफेक्टिव्ह वापर करू शकतो. पेन्सिल ड्रॉइंग करायची वेळ नाही घालायचा फक्त त्यामध्ये जास्त. थोडस त्याला डार्क वगैरे करून आपण दाखवू शकतो. काही जास्त डार्क, काही कमी प्रमाणात डार्क. हे काय आहे? आपल्याला डायग्राम आहे पार्ट्स ऑफ फ्लावर. आता याच्यामध्ये जे आहे आणि फक्त इथं मी पुस्तक काय झालेलं आहे की तुमच्या याच्यामध्ये पूर्ण जे आहे पुस्तकाच्या डायग्राम मध्ये खूप सारं लेबलिंग आहे, ते आपण थोडंसं अवॉइड करायचं. तर मी तुम्हाला 4च पार्ट्स दाखवणार आहे. कोणते कोणते? हे पहा, 1 2 3 आणि हे 4 पार्ट्स. हे 4च पार्ट्स दाखवणार आहे. हा जो खालचा पार्ट आहे त्याला म्हणायचं कॅलिक्स. हा जो आहे तो आहे करोला. त्यानंतर हे जो पार्ट आहे तो आहे अँड्रोशियम आणि हा आहे गायनोशियम. पुढे काय आहे पहा. तुम्ही म्हणता नाही सर गायनोशियमचे तर 3 भाग दाखवलेत, अँड्रोशियमचे 2 भाग दाखवलेत. आपण मी शिकवताना सेपरेट करतो ना त्याला, त्याचे पार्ट सब पार्ट्स दाखवतो परत. पण हे मेन जे आहे हे काय आहे? पार्ट्स ऑफ फ्लावर. पार्ट्स ऑफ फ्लावर. काय म्हणू शकतोय मी हे पार्ट्स? तर हे काय आहे? सेक्सुअल रिप्रोडक्शनचं युनिट आहे. जे सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं ते ह्या फुलांच्या माध्यमातून होतं. आणि मला जर का ती प्रोसेस शिकायची असेल तर मला त्याचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. आणि स्ट्रक्चर मध्ये मी आता सांगितले की त्याचे 4 पार्ट्स आहेत, 4 वल्स आहेत. कोणते कोणते? कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. तर अँड्रोशियम आणि गायनोशियम हे दोनच काय करतात? सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये भाग घेतात, म्हणून त्यांना इसेन्शियल वल्स म्हणतात. आणि इथं मी तुम्हाला काय दाखवली? एक सिंपल अशी त्याची आकृती काढायची. आपल्याला चित्र काढायचं नाही, आकृती काढायची. त्याचे टप्पे सुद्धा सांगितले की पहिल्यांदा गायनोशियम काढला होता, मग कॅलिक्स काढला होता, मग अँड्रोशियम काढले आणि मग शेवटी करोला. तुम्ही थोडस व्हिडिओ रिवर्स केला की तुम्हाला कळेल. नंबर 1 नंबर 2 जे आहे. आता थोडस काय करतो, एक 10 सेकंदासाठी पॉज करतो, स्क्रीनशॉट काढून घ्या आकृतीची. पुस्तकात तर आहेच आहे, पण ही असू द्या सोबतीला, थोडस जास्त मार्गदर्शन भेटेल. ओके, आता आपण काय शिकायचं आपल्याला याच्यामध्ये? मेन आपल्याला शिकायचं हे बघा, कॅलिक्स आणि करोला तर मी नाहीच म्हटलं. आपल्याला मेन सेक्सुअल रिप्रोडक्शन साठी काय आहेत नेसेसरी? अँड्रोशियम आणि गायनोशियम. तर आपण शिकूया तर अँड्रोशियम आणि गायनोशियम.
अँड्रोशियम. तर अँड्रोशियम काय आहे? हा मेल वर्ल आहे. अँड्रोशियम काय आहे? मेल वर्ल आहे. मेल पार्ट. वर्लला समानार्थी शब्द काय? पार्ट. इट इज मेल वर्ल ऑफ द फ्लावर. आणि मेंबर्स ऑफ अँड्रोशियम, आणि हे अँड्रोशियमचे जे मेंबर्स आहेत, मेंबर्स ऑफ अँड्रोशियम कोण आहेत? आर स्टॅमेन्स. कोण आहेत? स्टॅमेन आहेत. हे सगळे स्टॅमेन आहेत. हे एक स्टॅमेन, 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 हे एक स्टॅमेन. हे मेंबर्स ऑफ अँड्रोशियम. आणि ह्या सगळ्याचं मिळून अँड्रोशियम आहे. आता स्टॅमेन इथं काढून दाखवते बा, म्हणजे तुम्हाला त्या पुस्तकामधलं जे आहे अजून 2 सब टायटल बघा. ही काय असते? स्टॅमेनचे 2 भाग असतात. याला म्हणायचं फिलामेंट. याला काय म्हणायचं? फिलामेंट. आणि वरी असतो अँथर. बघा अँथर कसा काढतो बघा, स्लोली पहा कसा काढलाय. तर बाजूला दाखवतो तिकडे बघा, झूम करून. हलवायचा नाही, पेन्सिल हलवायची नाही, म्हणजे छान येतो. उचलायचं नाही. हे पहा काय उचलायचं नाही. पेन्सिल नाही तसं काय असं काढलं तरी चालतं नाही, तर उचलल्यावर ते फिनिशिंग येत नाही. आता याचे 2 भाग असतात. हा भाग आहे अँथर आणि हा भाग काय आहे? फिलामेंट. एक अँथर आहे आणि फिलामेंट आहे. अँड्रोशियम काय आहे? मेल वर्ल आहे. आणि त्याच्या मेंबर्सला काय म्हणायचं? स्टॅमेन. आणि स्टॅमेनचे किती भाग आहेत? 2 भाग आहेत, अँथर आणि फिलामेंट. आता हे जे आहे अँथर मध्ये काय असतात? पोलन ग्रेन्स असतात. अँथर मध्ये काय असतात? पोलन ग्रेन्स. हे अँथर म्हणजे काय माहिती का? डब्बी आहे, डब्बी. हो, अँथर मध्ये काय असतात? ही डब्बी आहे. आणि ह्या डब्बीचे 2 टोपण आहेत, वरचं टोपण आणि खालचं टोपण. दोघांच्या आतमध्ये छोटे 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 परागकण, पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स. POLLEN GRAINS. पोलन ग्रेन्स असतात त्याच्यामध्ये. आणि ह्या पोलन ग्रेन्स पासून काय तयार होत असतो? मेल गॅमेट तयार होत असतो. काय तयार होत असतो? मेल गॅमेट. येईल स्ट्रक्चर मध्ये आता लक्षात. आणि त्यानंतर काय आहे? गायनोशियम. आता याचे गायनोशियम काय आहे? तर फिमेल वर्ल ऑफ द फ्लावर. तो फिमेल वर्ल आहे. आता हे जे फिमेल वर्ल आहे आणि याच्या मेंबर्स ऑफ अँड्रोशियम आर कॉल्ड एज स्टॅमेन्स. तर मेंबर्स ऑफ गायनोशियम आर कॉल्ड एज कार्पेल्स. काय म्हणतात? कार्पेल. ह्या पहा, हे इथून इकडे ते इथपर्यंत ही कार्पेल आहे. ही काय आहे? कार्पेल आहे. आणि हे जे आहे ह्या कार्पेलचे 3 भाग असतात. इथं थोडंसं झूम करून काढतो, जसं आपण हे काढलं ना तसं काढतो. थोडंसं झूम करून काढतो. हे काय आहे? तर हे कार्पेलचे 3 भाग असतात. हा भागाला म्हणायचं स्टिग्मा, ह्या भागाला म्हणायचं स्टाईल, आणि इथं आतमध्ये ह्या भागाला म्हणायचं ओव्हरी. किती भाग आहेत का गायनोशियमचे? गायनोशियमच्या मेंबर्सला काय म्हणायचं? कार्पेल. आणि कार्पेलचे किती भाग आहेत? स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. इथं जर का दाखवायचं म्हटलं तर ह्या इथे स्टिग्मा येईल, ही जी नळी आहे ही नळी ट्यूब ती स्टाईल येईल, आणि खालचा जो फुटीर भाग आहे सोनोन ते काय येईल? ओव्हरी येईल. स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. तर ओव्हरी कुठं असते? तर ओव्हरी इट इज ॲट द वाटल्यास इकडे दाखवतो. हे जे मी एकदम डार्क केलेलं आहे ही काय आहे? ओव्हरी. हा बेसल एंड ऑफ कार्पेल. हे वाटल्यास इथं देतो. हे काय आहे? ओव्हरी आहे. हा काय आहे? एकदम बेसल एंड ऑफ कार्पेल, एकदम फुलाच्या आतमध्ये असतो. त्यानंतर आणि ह्या ओव्हरी मध्ये ओव्ह्यूल्स असतात. ओव्हरी मध्ये काय असतात? ओव्ह्यूल्स. OVULES. 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 ओव्ह्यूल्स काय असतात? फिमेल जर्म सेल्स आहेत. काय आहे का? फिमेल जर्म सेल्स असतात त्याच्यामध्ये. आणि नळीसारखा जो भाग आहे स्लेंडर, तर तो काय आहे? स्टाईल आहे. तो काय आहे? स्टाईल. हा जो नळीसारखा भाग आहे हे काय आहे? स्टाईल आहे. आणि एकदम
वरचा जो भाग आहे गायनोशियमचा, हा भाग हा काय आहे, स्टिग्मा आहे. आणि स्टाईल काय करतं, स्टाईल कनेक्ट स्टिग्मा अँड ओव्हरी. स्टिग्माला आणि ओव्हरीला ते काय करतं, कनेक्ट करतं. आणि हे काय आहे, तर हे आता सांगितलं ना, हे स्टॅमेन आहे. मग हे काय आहे, अँथर आहे. आणि ही काय आहे, फिलामेंट आहे. एकदम सुरुवातीला तुम्हाला नाव दिले नाही मी एवढे मोठे, एकदम गस 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 नाव होतं, म्हणून मी तुम्हाला इकडं स्टॅमिन वेगळा काढून दाखवलं आणि इकडं जे आहे कार्पेल वेगळे काढून दाखवलं. हे काय आहे, स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. काय हरकत नाही. आज के लिए इतना ही काफी.